दिनांक 6 मे 2021. आज आपण बीकॉम भाग 3 सेमिस्टर 6 बिझनेस एन्व्हायरमेंट यामध्ये आपण पाठीमागच्या या आधीच्या लेक्चरमध्ये उदारीकरण म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. उदारीकरणाचा अर्थ आर्थिक सुधारणा कार्यक्रम, नव्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यानंतर या धोरणातल्या 3 प्रमुख गोष्टी त्या म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. यामध्ये आपण सर्वप्रथम उदारीकरण ही संकल्पना पाहतोय. लिबरलायझेशन, उदारीकरण म्हणजे काय, आपण त्याची व्याख्या अशी पाहिलेली आहे उदारीकरणाची की आर्थिक उदारीकरण म्हणजे आयात, उत्पादन आणि गुंतवणूक यावरील अनिष्ट निर्बंध, नियंत्रणे, नियम, परवाने ही व्यवस्था रद्द करणे होय. याला आर्थिक उदारीकरण असे म्हणतात. आर्थिक उदारीकरण म्हणजे देशातील आयात, उत्पादन यावरील नियंत्रणे रद्द करणे होय. गुंतवणुकीवरील अनिष्ट निर्बंध आणि नियंत्रणे रद्द करणे होय. इकॉनॉमिक लिबरलायझेशन मीन्स scrapping of the undesirable restrictions, controls on licensing or investment, imports and production. Economic liberalization means scrapping of the undesirable restrictions, controls and licensing or investment, imports and production. आयात, उत्पादन, गुंतवणूक इत्यादीवरील अनावश्यक, अनिष्ट, नको असलेली जाचक अशा प्रकारची बंधने, नियंत्रणे, नियम, नियमन या सर्व गोष्टी रद्द करणे, नष्ट करणे, थांबवणे याला उदारीकरण असे म्हणतात. आपल्या देशात आपण पाहिले की उदारीकरण 1991 या धोरणाचा पहिल्यांदा नव्या आर्थिक धोरणात स्वीकार केला. तर त्याच्याही आधी आपल्या देशामध्ये उदारीकरण हे सुरू होतं. आज आपण पाहणार आहोत की उदारीकरणाचे टप्पे आपल्या देशातील स्टेट्स ऑफ लिबरलायझेशन इन इंडिया, भारतातील उदारीकरणाची प्रक्रियेची अंमलबजावणी केली. तर या आर्थिक उदारीकरणाच्या अवस्था किंवा टप्पे कोणते आहेत आपल्या देशातील, का अवस्था आहेत त्याच्या, कोणत्या अवस्थेमध्ये हे म्हणजे विशेषतः कोणत्या कालावधीमध्ये हे उदारीकरण आपल्या देशामध्ये राबवण्यात आलं, त्याचे हे टप्पे आहेत कालखंडानुसार केलेले. स्टेट्स ऑफ लिबरलायझेशन इन इंडिया, that is one of the point is the period of from 1947 to 1975. 1947 ते 1975 मधला हा कालखंड आहे की ज्यावेळी देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते 1975 पर्यंत हा पहिला कालखंड आहे. जवळ 27-28 वर्षांचा मोठा कालखंड आहे. वास्तविक या कालखंडामध्ये सरकारी प्रकल्प उद्योगांनी मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली होती. तरी सुद्धा या कालावधीमध्ये आर्थिक उदारीकरणाची आपल्या देशामध्ये सुरुवात झाली होती आणि त्यातला पहिला
टप्पा किंवा पहिली अवस्था यातली एक महत्त्वाची घटना या कालावधीतली ती म्हणजे 1966 मध्ये आपल्या देशात रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले. 1966च्या कालखंडात रुपयाचं अवमूल्यन केलं, म्हणजे रुपयाचं जे कृत्रिम मूल्य होतं वाढवलेलं, त्याच्याऐवजी वास्तवात जे रुपयाचं मूल्य आहे डॉलरमध्ये, आपल्या देशी रुपयाचं मूल्य डॉलर आणि सोने याच्यामध्ये निश्चित केलं जातं. यामध्ये डॉलरमध्ये किंवा सोने या जे मूल्य निश्चित करण्यात आलं वास्तव आणि प्रत्यक्षात सरकारने ठरवलेलं मूल्य याच्यामध्ये फरक होता आणि म्हणून रुपयाचं अवमूल्यन 1966 मध्ये करण्यात आलं. ते रुपयाचं मूल्य घटवण्यात आलं. वास्तव प्रत्यक्ष व्यवहारात जे मूल्य आहे ते रुपयाचं मूल्य सरकारने जाहीर केलं, म्हणून याला रुपयाचं अवमूल्यन ही पहिली सुरुवात असं म्हणतात आर्थिक उदारीकरणाची भारतातील. त्यानंतर दुसरा टप्पा आहे कालखंडातला, तो म्हणजे 1976 ते 1980 या कालखंडामध्ये उदारीकरणाच्या बाबतीत काय निर्णय घेण्यात आले या कालखंडात. तर अनेक निर्णय या कालखंडात घेण्यात आले. विशेषतः निवडक वस्तूबाबतचे आयात उदारीकरणाचे धोरण स्वीकारण्यात आले. विशेषतः या काळामध्ये 1976 ते 80 हा कालावधी 5 वर्षांचा. या कालावधीमध्ये कालखंड छोटा आहे की उदारीकरणाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या कालावधीमध्ये 21 निवडक उद्योग हे परवानामुक्त करण्यात आले. उद्योग सुरू करण्यासाठी आपल्या देशामध्ये परवानगी घ्यावी लागायची, विविध खात्यांची परवानगी असायची, ती लवकर मिळायची नाही, त्याच्यामध्ये दोष होते आणि हे सगळं जाचक प्रक्रियेमुळं आपल्या देशामध्ये उद्योग सुरू व्हायला अडचणी येत होत्या. परकीय उद्योग येत नव्हते, देशातले तयार होत नव्हते आणि म्हणून 21 निवडक क्षेत्रातील उद्योग हे परवानामुक्त करण्यात आले 1976 ते 80 या कालावधीमध्ये. तसंच या उद्योगांना त्यांच्या मर्यादेपेक्षा उत्पादनात ज्यादा विस्तार करायला परवानगी देण्यात आली. हा एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय उदारीकरणाच्या बाबतीत घेण्यात आला. चांगला निर्णय 76 ते 80 या कालावधीमध्ये घेण्यात आला. तो म्हणजे 21 उद्योग परवानामुक्त करण्यात आले. त्यानंतर तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे 1981 ते 1985 हा सुद्धा 5 वर्षाचा कालखंड आहे. या कालावधीचं वैशिष्ट्य म्हणजे 81 ते 85 या काळात उदारीकरणाचे धोरण स्वीकारण्यासाठी अनेक अर्थतज्ञांची समिती नेमण्यात आल्या. विविध अर्थतज्ञांच्या अध्यक्षतेखाली समित्या करण्यात आल्या आणि त्या समित्यांचे अहवाल निर्णय घेण्यासाठी सरकारला पुढच्या काळामध्ये उपयुक्त ठरले. उदाहरणार्थ आबिद हुसेन समिती या समितीची स्थापना केलेली होती. या समितीने काही शिफारशी केल्या होत्या. 1984 मध्ये आबिद हुसेन समिती स्थापन केली होती. त्यानंतर 1985 मध्ये नरसिंहम समिती सरकारने स्थापन केली. अर्जुन सेनगुप्ता समिती स्थापन केली. LK झा समितीची नेमणूक केली. पंचमुखी समितीची सरकारने नेमणूक केली आणि या सर्व समित्यांनी उद्योगांना त्याच्या परवाना क्षमतेपेक्षा 25% जास्त विस्तार करायला मान्यता दिली. हे सरकारने ते स्वीकारलं. अनेक शिफारशी केल्या. विशेषतः उद्योगाचा विस्तार करणे, या उद्योगात तयार झालेल्या वस्तूंची निर्यात करणे, यावरती जी बंधनं होती ती बंधनं शिथिल होण्यासाठी या समितींनी अनेक महत्त्वाच्या दूरगामी शिफारशी केल्या आणि या सगळ्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या. अर्थात कमी जास्त प्रमाणात सरकारने स्वीकारल्या. या बहुतेक समित्यांनी उदारीकरणाच्या बाबतीत अनुकूल भूमिका घेतली. हा एक महत्त्वाचा कालखंड आहे. भविष्य काळातील आर्थिक धोरणं स्वीकारण्याच्या संदर्भात महत्त्वाचा भाग या काळातला होता. तो म्हणजे अनेक तज्ज्ञ समित्यांची सरकारने नेमणूक केली. ज्या समित्यांनी आर्थिक उदारीकरणाच्या बाजूने भूमिका घेतली होती आणि त्याला अनुसरूनच उद्योगांच्या बद्दल उदारीकरणाच्या बाबतीत पुढच्या काळातील धोरण स्वीकारण्यात आले. त्यानंतरचा जो टप्पा आहे
1986 ते 90 या कालावधी 1986 मध्ये विशेषतः 23 उद्योगांना परवानामुक्त करण्यात आलं. मक्तेदारी नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत उद्योगांच्या संपत्तीची मर्यादा आतापर्यंत 20 कोटी रुपये होती, तर ती मर्यादा वाढवून 100 कोटी रुपयापर्यंत करण्यात आली. आणि म्हणून या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आर्थिक सुधारणा ही होती की 23 उद्योगांना परवानामुक्त करण्यात आलं. 1986 ते 90 हा सुद्धा 5 वर्षांचा कालखंड आहे. 86 ते 90 पर्यंतचा 86 ते 90 या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावरती अर्थव्यवस्थेत आर्थिक संकट या काळात निर्माण झालं. या कालावधीमध्ये 1990 राजीव गांधींची 1990ला हत्या झाल्यानंतर देशामध्ये बऱ्याच संकट आले अर्थव्यवस्थेवरती सुद्धा. आणि हा कालावधी 90 पर्यंतचा आर्थिकदृष्ट्या अस्थिर होता. आणि त्यामुळं देश 1980 मध्ये उदारीकरणाचं धोरण जे स्वीकारायला पाहिजे होतं, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं हे नवं आर्थिक धोरण भारत सरकारने जे 1980च्या काळात स्वीकारायला पाहिजे होतं ते न स्वीकारल्यामुळे 1990ला अशी परिस्थिती निर्माण झाली की अनेक अडचणी अर्थव्यवस्थेवरती आल्या. ते इतक्या अडचणी वाढत गेल्या की परकीय चलन साठा देशाजवळचा जवळजवळ संपला होता. केवळ 2 आठवडे पुरेल एवढा परकीय चलनाचा साठा तिजोरीत होता सरकारच्या. आणि त्यामुळं या कालावधी 1990 मध्ये त्यावेळचे प्रधानमंत्री चंद्रशेखर यांनी भारताचा सोन्याचा राखीव साठा बँक ऑफ लंडनमध्ये तारण ठेवला आणि त्याच्या आधारावर तारणावरती पैसे घेतले की ज्या परकीय चलनाच्या आधारे आयातीची देणी आपल्याला म्हणजे अत्यंत महत्त्वाची देणी तात्काळ द्यायची होती ती देता आली. जसं एखाद्या व्यक्तीवरती अडचणीची परिस्थिती येते तशी परिस्थिती देशाच्या बाबतीत झाली. आणि त्यामुळे देशाची आर्थिक पत या ठिकाणी संकटात आली, अर्थव्यवस्था संकटामध्ये आली देशाची. आणि म्हणून चंद्रशेखर यांचा कालावधी होता. आणि आर्थिक सुधारणा करणं हे नवं आर्थिक धोरण या ठिकाणी स्वीकारणं क्रमप्राप्त झालं देशाला. ते 80ला स्वीकारायला पाहिजे होतं, ते पुढे ढकलत आणलं. आणि असे अप्रिय निर्णय कोण घ्यायचे आणि ते पुढे ढकललं, त्याचा देशाला मोठ्या प्रमाणावरती देशाची अर्थव्यवस्था त्यामुळे संकटात आली. आणि अखेर आता निर्णय घेणं भाग होतं. म्हणून 1991ला तत्कालीन प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नवं आर्थिक धोरण स्वीकारलं. तत्पूर्वी 1986 ते 90 या काळात 23 उद्योग हे परवानामुक्त करण्यात आले. उद्योगांच्या संपत्तीची मर्यादा 20 कोटी रुपयावरून 100 कोटी रुपये मर्यादा करण्यात आली. परकीय चलन साठा घटला होता. आता यानंतरचा पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे आफ्टर 1991. इन धिस पिरियड what is the stage, what is the implementation of liberalization in our country after 1991? Because in 1991 the new government has come into rule in central government, that is I Congress party rule has come in the country, and Mr. Narasimha Rao elected as a Prime Minister of India. And Mr. Rao observed this condition of our economy, the great disaster
has coming in our economy. So he studied of this great disaster, and Mr. Rao has taken an important decision to make a new economic policy of our country, which brings to our country from this great disaster, bring out of our economy from this great disaster and crisis in our economy, which is helpful to solving the crisis of our economy. And he has taken the decision that the well-known economist Dr. Manmohan Singh, who was the former governor of Reserve Bank of India, former director of International Monetary Fund IMF, and he was advisor of central government, economic advisor of central government. Mr. Rao has taken the decision to make him, Dr. Manmohan Singh, as a new finance minister of India. And in 1991, Dr. Manmohan Singh has declared new economic policy for India, and it is an important part of this policy. He declared privatization, liberalization, and globalization in our economy, and thus we have started new economic policy in our country, that is liberalization. And it is very much interesting in this stage after 1991 which steps has been implemented by Dr. Manmohan Singh about this liberalization in our economy. Dr. Manmohan Singh has, our central government of India has been taken the decision. One most important decision he has taken, that is industrial licensing system, to abolish to industrial license system in our economy. There has been a policy of Indian government, and it has been criticized by the license Raj. Government has taken decision to abolish this license Raj, and government take an important decision, that is most important sectors in our industry, that is only 5 sectors. Without of this important, most important by the defense sector in our country, and this most useful, important 5 sectors, without these 5 sectors, all the industry has been free from license Raj. There is no need to take license by central government. Only industrialist can start his industry with a simple application to the government.
There is nobody, any other documents, so many documents and restrictions, nothing. And that's why only without 5 sectors, all production of industry has been free to production, to take production, any production in our country. यालाच मराठीमध्ये औद्योगिक परवाना पद्धती रष्ट केली. परवाना पद्धती, लायसन राज, यामुळे दप्तर दिरंगाई, भ्रष्टाचार अधिकाऱ्यांमध्ये वाढीस लागला होता. अधिकारी उद्योगधंद्यांना, मोठ्या उद्योगांना परवाने देत असताना विलंब लावायचे. यालाच दप्तर दिरंगाई असं म्हणतात. यालाच इंग्रजीमध्ये रेड टॅपिझम असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे लाचखोरीची प्रवृत्ती वाढली होती आणि त्यामुळे मोठे उद्योगपती उद्योग सुरू करायला नाखुश असत. ते दुसऱ्या देशात जात किंवा दुसऱ्या देशातील वेल नोन इंडस्ट्रियलिस्ट आपल्या देशामध्ये यायला, गुंतवणूक करायला तयार नसायचे. आणि ही परिस्थिती ओळखून परवाना मुक्त औद्योगिक धोरण स्वीकारलं की औद्योगिक परवाना पद्धती नष्ट केली. टू अबॉलिश टू इंडस्ट्रियल लायसन्स सिस्टीम, हा एक महत्त्वाचा भाग होता. त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे इम्प्रूव्हमेंट इन मोनोपॉली लॉ. मक्तेदारी कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली. आपल्या देशामध्ये भारत सरकारने 1969 मध्ये मक्तेदारी प्रतिबंधक व्यापार कायदा सुरू केला होता. तर या कायद्यामुळे अनेक बंधने आलेली होती उद्योगांच्या विस्तारावरती. ज्या उद्योगांची गुंतवणूक 100 कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक असणाऱ्या उद्योगांना नवीन उत्पादन वाढ यासाठी पुन्हा केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागत होती. आणि म्हणून उदारीकरणाच्या धोरणात हे धोरण रद्द करण्यात आलं की मक्तेदारी याच्यामध्ये 100 कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक असणाऱ्या उद्योगांना पुन्हा विस्तारासाठी परवानगी घेण्याची गरज ही काढून टाकली. हा नियम जो होता जाचक तो काढून टाकला याला. आणि त्यामुळे मक्तेदारी प्रतिबंधक कायद्यामध्ये सुधारणा केली. उद्योगधंद्यांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला परवानगी देण्यात आली आणि ती किमान अटी ज्या होत्या त्या वाढवण्यात आल्या आणखी गुंतवणुकीबद्दलच्या. आणि त्यामुळे हा मक्तेदारी प्रतिबंधक कायदा सैल केला थोडा. यानंतर यातला पुढचा मुद्दा येतो म्हणजे फ्री एंट्री टू फॉरेन इन्व्हेस्टमेंट अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे भारत हा एक विकसनशील देश होता. या विकसनशील देशात मोठ्या उद्योगांना येण्यासाठी, परकीय उद्योगांना आपल्या देशात येण्यासाठी फ्री एंट्री, मुक्त प्रवेशाचं धोरण स्वीकारण्यात आलं. म्हणजे तंत्रज्ञान आणि गुंतवणूक याला नियम निर्बंध हे काढून टाकण्यात आले. म्हणजे त्यांनी किती गुंतवणूक करायची किंवा कोणत्या क्षेत्रात करायची हे सगळे निर्बंध काढले. फ्री एंट्री टू फॉरेन इन्व्हेस्टमेंट अँड टेक्नॉलॉजी. परकीय बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपल्या देशात गुंतवणूक करण्याला मुक्त परवाना देण्यात आला तंत्रज्ञानासह. आणि त्यांच्यावरची बंधनं काढली. म्हणजे त्यांनी इथं मिळवल्यानंतर जो नफा, उद्योग केल्यानंतर मिळायचा तो नफा पुन्हा त्यांच्या देशात नेण्यावर यापूर्वी जी बंधनं होती ती बंधनं अशा प्रकारची काढून टाकण्यात आली. आणि म्हणून यानंतरच्या काळात अनेक परकीय कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या, MNCs, मल्टीनॅशनल कंपनीज as enter into our country and they started to invest their amount, a huge amount in the industrial sector of our country. मोठ्या प्रमाणात त्यांनी कंपन्या आपल्या देशामध्ये सुरू केल्या. परकीय गुंतवणूकदारांनी आणि आपल्या देशातील गुंतवणूकदारांनी सुद्धा त्यांना तंत्रज्ञान घेऊन इथं गुंतवणूक करण्यावरची किंवा नफा इथं मिळाल्यानंतर तो कुठं न्यायचा यावरची जी बंधनं होती ती सगळी रद्द केली. याचा
परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशामध्ये परकीय गुंतवणूक झाली. इंडस्ट्रीयल प्लेसमेंट, उद्योगांच्या स्थान निश्चितीचं धोरण होतं ते उदार करण्यात आलं. म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये एखादा नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर तो त्या शहरापासून 25 किलोमीटर दूर अंतरावरती त्यांना उद्योग सुरू करण्याचं या ठिकाणी जर उद्योग सुरू करायचा असेल तर कुठल्याही परवानगीची शासनाची गरज असणार नाही असा नियम करण्यात आला की ज्या शहराची लोकसंख्या 1 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना त्या शहरापासून 25 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरती विनापरवाना उद्योग सुरू करता येईल अशा प्रकारची सवलत देण्यात आली. आणि त्यामुळं विविध क्षेत्रात उद्योगधंदे हे सुरू झाले, आकर्षित झाले. अशा प्रकारे भारताच्या या उदारीकरणाच्या धोरणातील कालखंडानुसार पडलेले हे टप्पे आपण पाहिले की विशेषतः सगळ्यात जास्त अर्थव्यवस्थाचं उदारीकरण झालं ते 1991 नंतरच्या टप्प्यात. पण पहिली जी सुरुवात झाली 1947 ते 1975 या काळात अवमूल्यन झालं रुपयाचं. 76 ते 80 या काळात 21 उद्योग परवानामुक्त करण्यात आले. 81 ते 1985 या काळामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. या कालावधीमध्ये अनेक समित्यांची स्थापना करण्यात आली आणि त्यांनी अनुकूल भूमिका घेतली. आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबवण्यासाठी 23 उद्योग या ठिकाणी परवानामुक्त करण्यात आले. 1986 ते 90 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात गरज होती उदारीकरणाची. अर्थव्यवस्थेवरती आर्थिक संकट आले आणि त्यामुळं 1991 नंतरचा कालखंड सगळ्यात महत्त्वाचा. या कालखंडात सगळ्यात जास्त उदारीकरण सगळ्या क्षेत्रात आणि वेगानं मोठ्या उदारीकरण केलं. याला कारण अर्थव्यवस्थेपुढे अनेक संकटे आली होती की देशातील परकीय चलन साठा, परकीय चलनाची गंगाजळी डॉलरमधली सोन्यामधली जवळजवळ संपुष्टात आली होती. 15 दिवस पुरेल एवढं सोनं होतं देशाकडं. ते सोनं बँक ऑफ लंडनमध्ये गहाण ठेवून परकीय चलन बँक ऑफ लंडनकडनं या ठिकाणी उचलण्यात आला आणि देशाच्या गरजा भागवल्या. जशी व्यक्ती संकटात येते तसा देश कधी नव्हे तो पहिल्यांदा संकटात आला. आणि मग 91 नंतर वेगानं या धोरणाची अंमलबजावणी नरसिंह राव यांच्या कालावधीमध्ये मनमोहन सिंग यांनी केली. नरसिंह राव यांनी एक दूरदर्शी नेतृत्व होतं आणि त्यांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून मनमोहन सिंग यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पाठिंब्याने त्यांच्या मान्यतेने नरसिंहरावांच्या संपूर्ण पाठिंब्याने डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नव्या आर्थिक धोरणाची आखणी केली आणि अंमलबजावणी केली की त्याची फळं नंतरच्या काळात आपल्या अर्थव्यवस्थेला चांगल्या रीतीने मिळाली. वास्तविक यावरती त्या काळात सुद्धा टीका झाली होती. या नव्या आर्थिक धोरणामुळे देशामध्ये बेरोजगारी वाढेल, परकीय कंपन्यांचं वर्चस्व निर्माण होईल, परकीय प्रगत देशांचं वर्चस्व निर्माण होईल अशा प्रकारची टीका झाली. पण आज नव्या आर्थिक धोरणाचं मूल्यमापन करत असताना आज त्यानंतर 15-20 वर्षांनी आपल्याला दिसून येते की सगळी टीका निरर्थक होती, अनावश्यक होती. त्या टीकेतला फोल पण आज दिसून आलेल्या अर्थव्यवस्थेवरती अनेक चांगले परिणाम या ठिकाणी घडून आलेले आहेत. धन्यवाद.